14 फेब्रुवारी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरामध्ये काही हिंदुत्व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला होता। ही बाब गंभीर असून त्याबाबत कारवाई करण्याची मागणी आंबेडकरी कार्यकर्त्यांनी कुलगुरूंकडे केली। परंतु कुलगुरूंनी आंबेडकरी कार्यकर्त्यांवरच उलट गुन्हे दाखल केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलाय। याचा निषेध नोंदवत आज कार्यकर्त्यांनी विद्यापीठाच्या मुख्य बिल्डिंग समोर कुलगुरूंविरोधात आंदोलन केलंय। भीमटोला अशा फलकाचे बॅनर घेऊन कार्यकर्त्यांनी विद्यापीठ प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली आहे। रोजी विश्व हिंदू बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या काही लोकांनी या विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने असणाऱ्या विद्यापीठात येऊन अत्यंत माधुर्यापणाने इथं धुडगूस घातलेला होता। इथं लाट्या काटा आणि शस्त्र घेऊन, तलवारीसारखं शस्त्र घेऊन त्यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांवर दहशत मारण्याचा प्रयत्न केला। त्या संदर्भात सर्व विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केलं असता विद्यापीठ प्रशासनाने अत्यंत जुलमी पद्धतीने आमच्यावर कुलसचिवाच्या माध्यमातून गुन्हे दाखल केले आणि जे गुंड या ठिकाणी आले होते त्यांच्याकडे कंत्राटी सुरक्षा रक्षकाच्या वतीने गुन्हे दाखल केलेले आहे। ही कुठेतरी लोकशाहीची हत्या होती। ज्या सिनियर सदस्यांनी, आजी सभा सदस्यांनी आमच्यासाठी आमच्यावरचे गुन्हे परत घ्या म्हणून विद्यापीठाला मागणी केली असता त्यांना कारण दाखवा नोटीस काढली। म्हणजे इथला विजय पुलारी नावाचा कुलगुरू हा हुकुमच्या हातल्यासारखा वागतोय, RSSचा तो चमचा हातल्यासारखा या ठिकाणी वर्तन करतोय आणि ज्या प्रशांत अमृतकर कुलसचिवावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होते, 20,000 रुपये विद्यार्थ्यांना लाच मागितली व्हायवासाठी म्हणून ज्याला सस्पेंड करण्यात आलं होतं, त्यांनी सुड पद्धतीनं त्याचा सुडवण्यासाठी आमच्यावर या ठिकाणी गुन्हे दाखल केलेले आहेत। आमची प्रामुख्याने या ठिकाणी मागणी आहेत की आजी सभा सदस्यावर केलेली कारण दाखवा नोटीस त्वरित परत घ्या, प्रशांत अमृतकर याची हकालपट्टी करा आणि या ठिकाणी विद्यापीठ कायद्याचं राज्य या ठिकाणी राहिलं पाहिजे, लोकशाही अबाधित राहिलं पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलन कायम करणार आहोत।